सकाळी सकाळीच आज भोपळ्याचे पराठे बनवायला लागले, कारण मुलांच्या टिफिनसाठी मला ते द्यायचे होते। अशी भाजी खायला मुलं खूप कंटाळा करतात आणि आपल्यालासुद्धा थोडंसं कंटाळवाणंच वाटतं। म्हटलं चला मस्त असे भोपळ्याचे पराठेच बनवूया आणि पराठे खायला मज्जा येते। त्यासोबत दही आणि रायता जर असेल तर मग मज्जाच वेगळी। आता उन्हाळा पण लागलेला आहे, तर त्यासोबत मस्त अशी कोशिंबीर असेल तरीसुद्धा खूप छान लागते। त्यानंतर म्हटलं लगेच आपला पण स्वयंपाक करून घ्यावा, कारण आता ऊन खूप पडतं आहे आणि मग दुपारी स्वयंपाक करायचं म्हटलं तर थोडंसं कंटाळवाणंच वाटतं। तर इथं मस्त अशी करडीची भाजी मी कोरडी बनवून घेतली। तेलामध्ये जिरे मोहरी आणि कापलेली मिरची आणि थोडासा लसूण टाकला कापून आणि छान फोडणी देऊन छान भाजी लागते ही। त्यानंतर आता शरीरचा टाईम झालेला होता स्कूलचा, तर म्हटलं चला आता तिला घेऊन यावं आणि केस विंचरायला मी बाहेर निवांत असं बसत असते, कारण खूप जास्त गुंता होतो आणि बाहेर घरामध्ये माझे केस सध्या खूप गळत आहेत, तर पूर्ण घरामध्ये केस गळतात। तर म्हणून म्हटलं चला बाहेरच केस विंचरून घेऊया आणि शरीरचा टाईम होतो तेव्हा मग मी माझं सगळं आवरून घेत असते आणि मग तिला घ्यायला जात असते। आता घरातील सगळे कामं आवरून झालेले आहेत आणि ती आल्यानंतर मग निवांत मी तिच्यासोबत टाईम स्पेंड करते आणि मग सगळं आवरल्यानंतर मी पण थोडासा आराम करत असते दुपारी। चला आता तिला घ्यायला जाते आणि 12 वाजता तिची स्कूल सुटत असते आणि येताना आमचं एक ठरलेलंच असतं बरं का। आता किती आपल्याला माहिती आहे खूप अनहेल्दी असतं, पण मुलं काही ऐकत नाही आणि कधी कधी अनहेल्दी गोष्टी ते खाऊन घेतातच। चला आता घरी आल्यानंतर थोडेफार कपडे माझे धुवायचे बाकी होते, बेडशीट वगैरे आज टाकलेले होते एक्स्ट्राचे, तर ते मशीनला लावून दिलेले होते, वाळले होते ते वाळू घातले। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।